टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 1 वर्षांपासून मुंबईतील कोस्टल रोड मुंबईकरांच्या टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होतो आणि याच कोस्टल रोडच्या माध्यमातून विविध आणि चांगल्या सुविधा मुंबईकरांना मिळाव्यात यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत आणि याचाच एक भाग म्हणून आता कोस्टल रोडवरती ध्वनिरोधक बसवण्यात येणार आहेत आणि याचं काम लवकरच करण्यात येईल असं मुंबई महानगरपालिकेकडून माहिती देण्यात आली आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर या कोस्टल रोडवरती विना थांबा ज्या आहेत त्या पूर्णपणे गाड्या चालत असतात आणि जवळपास 60 ते 80 किमी वेगाने ज्या आहेत त्या गाड्या इथून धावत असतात आणि त्यामुळे गाड्यांचा आवाज जो आहे तो आजूबाजूच्या नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी मागील अनेक महिन्यांपासून आजूबाजूच्या नागरिकांनी केल्या असल्याची माहिती देण्यात आली होती। पत्राच्या माध्यमातून आजूबाजूच्या नागरिकांनी खरं तर मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली होती की ज्या पद्धतीने रात्रीच्या वेळेस वेगाने गाड्या धावत असतात आणि विशेषतः मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी वेगाने धावत असतात, त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार जी आहे त्या नागरिकांनी केली होती। त्यामुळे आता कोस्टल रोडवरती लवकरच साऊंड बॅरियर जे आहे ते बसवण्यात येणार आहेत, जेणेकरून आजूबाजूच्या नागरिकांना ज्या वाहने येतात त्या वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये जे ब्रिज आहे त्या ब्रिजवरती सर्वत्र साऊंड बॅरियर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच पद्धतीने आता साऊंड बॅरियर जे आहे त्या कोस्टल रोडच्या वरती आपल्याला पाहायला मिळतील। गेल्या अनेक महिन्यांपासून हा कोस्टल रोड टप्प्याटप्प्याने मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होतोय, परंतु ज्या पद्धतीने आजूबाजूच्या नागरिकांच्या आवाजाच्या बाबतीत तक्रारी होत्या यावरती उपाय म्हणून जे आहे ते साऊंड बॅरियर बसवण्यात येतील अशी माहिती जी आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन कमलेश सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।